नमस्कार मेघनाजी आणि आपलं MCCI मेंबर्स लॉन्च मध्ये स्वागत आहे. आज आपल्याकडं मेघना मुळेजी आलेले आहेत. आम्ही एक नवीन मालिका सुरुवात केली आहे, तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. या मालिकेचा उद्देशच असा आहे की लघुमध्यम उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करायची, जेणेकरून त्यातनं जे इतर लघुमध्यम उद्योजक आहेत किंवा ज्यांना उद्योजक बनायची इच्छा आहे अशांना काहीतरी बोध घेता यावा, अशांना त्यातनं काहीतरी शिकता यावं. बरोबर आहे. आपण सुरुवात करूयात की आपला जो उद्योग आहे, आपली जी कंपनी आहे तिचं नाव काय आहे आणि त्याची काय उत्पादनं आहेत किंवा काय सेवा त्यातनं पुरवल्या जातात. पहिले म्हणजे धन्यवाद की आज ही तुम्ही मला संधी दिली. आपण कायम शेअर काहीतरी करावं आणि आपल्याला पण काही शिकावं म्हणून हे कायमच अशा चर्चासत्र फार महत्त्वाचं आहे. आमची कंपनी म्हणजे पुना कपलिंग्स प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही कपलिंग्स बनवतो. कपलिंग्स ज्यांच्या मोटर एंजिन्स यांच्यासाठी त्याचा उपयोग असतो. हेवी ड्युटी ॲप्लिकेशन्स आहेत आणि सगळ्या इंडस्ट्रीमध्ये यांचा वापर होतो. सो ऑल अक्रॉस म्हणजे जनसेट्स असू देत, मरीन असू देत, मटेरियल हँडलिंग, मेटल इंडस्ट्री, एनिवेअर म्हणजे जिथं टॉर्क ट्रान्समिट करायचं आहे, काहीतरी फिरतंय आणि त्याला चालवायचं आहे, तिथे आमचं कपलिंग लागतं थोडक्यात. तर ही जी आहे कंपनी कपलिंग्स बनवते, त्याची सुरुवात कधी झाली, कुठल्या तर माझ्या वडिलांनी ही सुरू केली आहे. मी आणि माझा भाऊ वी आर सेकंड जनरेशन आम्ही एंटरप्रेनर्स आहोत. 1984 मध्ये आमची ही सुरुवात झाली. कंपनीला आता पुढच्या वर्षी जवळजवळ 40 वर्ष होती. तर वडिलांनी सुरू केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता माझे वडील 2019ला गेले, तेव्हापासून मग आम्ही आता ते पूर्ण टेक ओव्हर केलंय. त्याच्या आधी आम्ही तिथेच काम करत होतो. माझा एक 25 वर्ष दुसऱ्या इंडस्ट्रीतला पण एक्सपिरियन्स आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. कारण आपल्याच इथे सगळं ऐकलंच ऐकतात. सो आपल्याला बेस्ट प्रॅक्टिसेस शिकायच्या असतील तर वेगळीकडे जायला लागतं. तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं? सो सगळ्या फील्डमध्ये काम केलं. माझे बाबा नेहमी म्हणायचे की तुला जर ओव्हरऑल कमर्शियल सगळं बघायचं असेल तर यू नीड टू अंडरस्टँड की कुठे काय चाललंय, काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत. सो मी इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग इज माय एक्सपर्टीज, बट इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये केलं. त्याच्यानंतर एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स करणारी जी कंपनी आहे KPIT ची, त्याच्यात काम केलं. अँड देन आय वॉज इन अ कंपनी फॉर एअर फिल्ट्रेशन. अशा वेगवेगळ्या एक्सपिरियन्सेस मी घेतले. मी इवन पब्लिक ट्रस्ट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काम केलं आहे. सो वेअर यू नो डीलिंग विथ पब्लिक बिकम्स इम्पॉर्टंट. सो ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं, सगळ्या स्तरातले लोक आणि सगळ्या प्रकारचे लोक यांचं इंटरॅक्शन होऊन एक चांगला एक्सपिरियन्स मिळाला. या अनुभवांचा फायदा होतो का स्वतःचा उद्योग? येस, ॲब्सोल्युटली खूप होतो. कारण प्रत्येक ठिकाणी नवीन शिकायला मिळतं. नक्कीच. आणि ते शिक्षण आपल्याला खूप फायद्याचं आहे. कारण कसं आहे, ज्या ज्या ठिकाणी आता एंटरप्रेनर आणि एस्पेशली MSME मधले जर आपण बघितले ना, तर सगळ्या स्ट्रीममध्ये काम करायला. मला अकाउंट्स कळत नाही, इंजिनिअरिंग असं नाही होऊ शकत. सगळ्यातलं थोडं थोडं तरी कळायलाच लागतं. छोट्या कंपनीमध्ये महत्त्वाचं आहे. येस. मला एक सांगाल, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणजे तुमचे बाबा आणि सेकंड जनरेशन म्हणजे तुम्ही आणि तुमचे बंधू. करेक्ट. तर काय फरक तुम्हाला वाटतो? त्यांनी कसं मॅनेज केलं आणि तुम्ही कसं मॅनेज करता, यात काही फरक आहे का? कारण अशी बरीच उद्योग आहेत, अशी बरीच लघुमध्यम उद्योजक आहेत जे की आता आपल्या सेकंड जनरेशनकडे ट्रान्झिशन करतायत. करेक्ट. पुढली आपली पिढी आहे त्यांच्याकडे आपला उद्योग सोपवतायत. तर त्यांना यातनं काही धडे घेता येतील की काय वेगळं असतं, नेमकं कुठली गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे ट्रान्झिशन करताना? ॲक्च्युली ना, म्हणजे आमच्यासाठी हे खूप सोपं होतं आणि अवघड पण होतं ॲट द सेम टाईम. कारण बाबा मोस्टली इंजिनियर होते, म्हणजे मोस्टली नाही, 100% ही वॉज अन इंजिनियर होते. सो इंजिनिअरिंगमध्ये त्यांचा खूप फोकस होता आणि माझा भाऊ त्यांच्या हाताखाली तयार झाला. अच्छा. अँड कमर्शियल, आय एम नॉट अन इंजिनियर. मला इंजिनिअरिंगमधलं जे आमचं प्रॉडक्ट आहे किंवा काय आहे ते मला नक्की कळतं, बट आय एम नॉट अन एक्सपर्ट ऑन दॅट. आणि त्याच्यामुळे मला बहुतेक ते जेवढं त्याच्यावर प्रेशर आलं तेवढं कदाचित माझ्यावर आलं नाही. पण त्यामुळे ती पूरक कौशल्य झाली. त्यांचं अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग आणि तुमचं कमर्शियल किंवा जे हे लागतं व्यापारी दृष्टिकोन, तर ह्या दोन्ही गोष्टी पूरक ठरल्या एकमेकांना. करेक्ट. आणि दुसरं म्हणजे ना, आमच्याकडे रूल होता की घरामध्ये धंद्याचं बोलायचं नाही. अच्छा. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच गोष्टी आपण जर घरी टेक ओव्हर केल्या ना, तर मग फॅमिली काहीच राहत नाही. सोपं जातं का ते? कारण दिवसभरात ती चर्चा केलेली असते, पुढे दिसायला लागतं माझं काम तुझ्याकडे अडलेलं आहे, तुझ्याकडे थांबलेलं आहे, असं लक्षात येत नाही का? आय थिंक दॅट तेवढी थोडी मॅच्युरिटी असते. आणि दुसरी गोष्ट ना, खरं सांगायचं तर हे आपल्यावर आहे. बरोबर आहे.
जर तुम्ही धंदातली गोष्ट सकाळी काय डिसएग्रीमेंट्स असतात, कधी कधी काय काय गोष्टी होऊ शकतात, वी आर ऑल ह्युमन्स, पण ते घरी नाही आणायचं. यू हॅव टू बी प्रोफेशनल इन दॅट टर्म. खूप छान. आणि ह्याचं कम्युनिकेशन वेळोवेळी व्हायला पाहिजे, की जर तीच गोष्ट जर घरी आली तर आपण घरी फॅमिली आहोत. तर हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि हे जर झालं तर चॅलेंज खूप, म्हणजे ॲक्च्युली इट्स व्हेरी इझी. तुम्हाला एक कोणतरी बॅकिंग करत असतं, तुम्हाला एक सपोर्ट असतो, मग माझा बॉस कसा असेल, मग काय आहे, सो दॅट पार्ट इज रिअली टेकन केअर ऑफ. बरोबर आहे. आपण भारतामध्ये जर पाहिलं तर 90% पेक्षा जास्त उद्योग हे फॅमिली मॅनेज बिझनेसेस असतात. मग ते मोठे असो की छोटे असो, प्रत्येक फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये ही गोष्ट महत्त्वाची की तीच लोक उद्योगात किंवा कंपनीमध्ये काम करतात आणि तीच लोक घरी संध्याकाळी डिनर टेबलवरती एकत्र असतात. त्यामुळे ते कुठले विषय कुठं ठेवायचे हे त्यांनी ठरवायला हवं. त्याचंच एक उदाहरण म्हणून मेघनाजी सांगतायत की ते 2 जर वेगळे ठेवले तर किती महत्त्वाचं ठरतं. तर हा बोध नक्कीच आपल्यापैकी बऱ्याच लोकांना उपयोगी वाटेल अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या उद्योगाकडे वळूयात. साधारणतः आपल्याला एक्झॅक्टली नको असतो कुठलाही टर्नओव्हर, पण काय रेंज आहे टर्नओव्हरची सध्या उद्योगाच्या? आमची आता अराउंड वी आर लेस दॅन 50 crores. पण ही 10 ते 50 कोटीच्या मध्ये काहीतरी टर्नओव्हर आहे आपला. हो. या कंपनीचे जो काही टर्नओव्हर आहे त्यातला किती टक्के भाग हा आपला एक्सपोर्ट मधनं येतो? एक्सपोर्ट काही होतं का? हो, आमचा एक्सपोर्ट आहे. 50% ऑन अन ॲव्हरेज, प्लस ऑर मायनस, कधी कधी प्रत्येक वर्षी थोडा फरक पडतो. 50% आमचा एक्सपोर्ट आहे. एक्सपोर्ट इज टू ऑल, मग सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीजना आमचा एक्सपोर्ट आहे. सो कॅनडा, USA, ऑस्ट्रेलिया, UK, युरोप, साऊथ आफ्रिका, ह्या सगळ्या कंट्रीजमध्ये आमचा एक्सपोर्ट आहे. आमचं टेक्निकल प्रॉडक्ट आहे विच इज ज्यांचा क्रिटिकल ॲप्लिकेशन्स असतात की जिथे फेल्युअर हा चॉईसच नाही आहे, तिथे आमचं ॲप्लिकेशन असतात. एवढे वर्ष आम्ही प्रोजेक्ट करत होतो. म्हणजे माझ्या बाबांचं एक तत्व होतं, बिईंग अन इंजिनियर. त्यांना फक्त ते म्हणाले की आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आम्हाला बोलवा. बरोबर आहे. मी स्वतःहून काही सेल्स करणार नाही, मार्केटिंग करणार नाही, काही नाही. मला प्रॉब्लेम सोडवायला द्या. हे मी माझ्या इंटेन्टसाठी करतो. थोडंसं पुणेरी पण आहे ना, की प्रोडक्टच इतका चांगला बनवतो की ज्यानंतर ते आपोआप चालायला हवं. बरोबर. मग त्यानंतर कशाला तुम्ही तर तसदी घ्या आणि मी तर कशाला घेऊ. त्यामुळं गुणवत्तेवरती भर देणं हे त्यातनंच पाहायला हवं आपण, किंवा तेच शिकायला हवं. अगदी. हे सर्व करत असताना एक आपल्याकडं लोक, ही टीम एक लागते कुठली कंपनी चालवायला. किती एक लोक आहेत आपल्या कंपनीमध्ये? आता साधारण 40 लोक आहेत. आमच्याकडे मोस्टली सगळं जे शॉपचं काम आहे ते आमच्याकडे सगळ्या CNC, VMC म्हणजे ऑल ऑटोमेटेड मशीन्स आहेत. त्यामुळे तो काही हे नाही. आणि स्टाफ आहे, सो असे 40 लोक आहेत. मी हा प्रश्न प्रत्येकाला विचारतो की कौशल्य खूप महत्वाचं आहे, स्किल डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे. तर असं कुठलं कौशल्य आहे ज्याची आपल्याला आवश्यकता आहे मात्र सहजगत्या उपलब्ध होत नाही? आय थिंक हा तुम्ही इतका म्हणजे चांगला आणि माझा अगदी म्हणजे जवळचा अधिक म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि हा अगदी आम्हाला म्हणजे इट्स अ बिग प्रॉब्लेम, दररोज त्रास देणारा हा प्रश्न आहे. ह्याचं कारण म्हणजे MSME मध्ये जे आम्ही ऑब्झर्व केलंय की लोक येत नाहीत. आमची कंपनी ही बिकम्स अ ट्रेनिंग फॅसिलिटी फॉर बिग पीपल. आणि आता बघा, आम्हाला एक ड्राफ्ट्समन हवा होता. नाही सॉरी, हे मला सांगायला हवं. याचा अर्थ असा आहे, मेघनाजी जे म्हणतायत ते, छोट्या कंपनीमध्ये ही तरुण मुलं मुली येतात, तिथं शिक्षण घेतात आणि लगेचच ते मोठ्या कंपनीत जातात. अगदी बरोबर. अर्थात त्यात चूक काही नाही, कारण त्यांना त्यांचं करिअर पाहणं आवश्यक आहेच आहे. मात्र लघुमध्यम उद्योगाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते फक्त त्याचं ट्रेनिंग ग्राउंड ठरतात आणि त्यांना परत एकदा त्याच त्रासातनं जायला लागतं, परत एकदा नवीन व्यक्तीला घ्यायला लागतं. पण हे करताना अशीही बरीच उदाहरणं आहेत ज्या लघुमध्यम उद्योजकाकडं काही लोकांनी टिकून राहिलेली आहेत, त्यांची किती चांगली प्रगती झाली आहे, ही सुद्धा चांगली उदाहरणं आहेत. अगदी अगदी. सॉरी, मी तुम्हाला व्यत्यय आणला. नाही, म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर आम्हाला एक ड्राफ्ट्समन पाहिजे होता, तर त्या जाहिरातीलाच कोणी उत्तर दिलं नाही. म्हणजे काय एक सुद्धा ऍप्लिकेशन नाही. इंटरेस्टिंग आहे ना की एका ठिकाणी आपण म्हणतो की नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, ठीक आहे. एका ठिकाणी आपण ऐकतो की नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत आणि एका ठिकाणी आपण ऐकतोय की आम्ही जाहिराती देतोय पैसे खर्च करून, पण तुम्ही अप्लाय करत नाही. तर ही इच्छा अपेक्षा आहे तरुण वर्गांकडनं की या जाहिरातींकडे लक्ष द्या. त्यासाठी थोडंसं ट्रेनिंग घ्यायला लागलं तर ते ट्रेनिंग घ्या आणि नक्कीच तुमच्यासाठी असे रोजगार उपलब्ध होतील. करेक्ट. तर आपण बोलत होतो स्किल्स विषयी. त्यानंतर आपण वळूयात मोठ्या कंपन्यांकडे. जेव्हा एखादी छोटी कंपनी
आपला माल विकते तेव्हा वेळेवरती पैसे मिळत आहेत का? जनरली आता गव्हर्नमेंटचा जो रूल आहे MSMEचा 45 डेज पेमेंट, तो बऱ्यापैकी ठिकाणी फॉलो होतो. कारण आता तो ऑडिटमध्ये जो पॉईंट येतो त्यामुळे कंपन्या ते करतात. पण अजूनही काही कंपन्या आहेत ज्या 60 दिवस 90 दिवस हे करतातच. त्याचा प्रॉब्लेम होतो. सो आहे सारखा प्लॅटफॉर्म, ट्रेड्स प्लॅटफॉर्म सारखे प्लॅटफॉर्म विषयी आपण कधी ऐकलेलं आहे? हो, आमचं आता GEM वरती रजिस्ट्रेशन आहे. GEMच्या थ्रू सुद्धा खूप चांगलं आता हे झालेलं आहे आणि त्याचा पण आम्ही खूप यूज करतो. नक्कीच. GEM म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, जिथं की लघुमध्यम उद्योगाला रजिस्टर करणं खूप सोपं जातं आणि त्या जेम पोर्टलद्वारे सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सेल करणं हे खूप सोपं जातं. हो, खूप सोपी प्रोसेस आहे, खूप हॅसल फ्री आहे आणि त्याच्यात ट्रान्सपेरन्सी खूप आहे. त्यामुळे त्याचा काही त्रास नाही, काही नाही. ते एकदा त्यांचंच नोटिफिकेशन येतात वेळोवेळी, ते होऊन जातं. हे सर्व करताना मला एक विचारायचं आहे की एक महिला म्हणून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये राईट काम करताना इच्छा तर अशी आहे की काहीच अडचणी येऊ नयेत, मात्र काय अडचणी येतात आणि काय करायला हवं जेणेकरून उत्पादन क्षेत्रामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये महिलांचं काम करण्याचा टक्का वाढेल? कारण दुर्दैवानं जेव्हा आपण फिमेल लेबर पार्टिसिपेशन रेशो FLPR पाहतो तेव्हा भारताचा काही अरब देशांपेक्षा सुद्धा कमी आहे किंवा काही आफ्रिकन देशांसुद्धा पेक्षा कमी आहे. म्हणजे भारतीय स्त्रिया ज्यांना काम करण्याची इच्छा आहे पण काम करू शकत नाहीये, तर ही तर चांगली गोष्ट नक्कीच नाहीये आपल्यासाठी. तर काय करायला हवं जेणेकरून महिलांचा काम करण्याचा टक्का मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये वाढेल? गुड पॉइंट. ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बायका कमी आहेत, बरोबर आहे. आमच्याकडे ऑफिसमध्ये महिला जास्ती आहेत, ऑफिसमध्ये असतात आणि ऑफिसमध्ये आहेत, शॉप फ्लोअरवरती पण 1-2 आहेत. तर मुळामध्ये कसं आहे की एखादी महिलांनी काम करायचं म्हणजे त्याला आधी घरच्यांचं सपोर्ट पाहिजे. आणि कुठे काम करते, बापरे शॉप फ्लोअरवरती, मग किती पुरुष आहेत, हा पहिला प्रश्न, हा एक सोशल प्रश्न आहे. बरोबर. तो ॲड्रेस झाला. कारण आता सेफ्टीच्या दृष्टीने आय थिंक मोस्ट ऑफ इट सगळं टेकन केअर ऑफ आहे. मला असं वाटत नाही एवढं काही अनसेफ आहे. पण काही आता आपल्याकडे पुण्यात सुद्धा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांनी ऑल विमेन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स काढलेले आहेत. किर्लोस्करांनी टाटांनी केलेलं आहे आणि दे आर रिअली डुईंग वेल. तर मला असं वाटतं की एक बाईच्या नात्याने असा प्रश्न येत नाही, पण लेडीज म्हणून कोण सुपरवायझर असेल तर टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे काय सगळ्यांना नेहमी येतो की पुरुष बायकांचं ऐकत नाही. इट व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे हा यू माइट कॉल एनिथिंग, पण हे फॅक्ट आहे की मग ती आमच्या एवढी नाही, मग तिला कमीच कळतं. ही एक मेंटॅलिटी आहे जी आता खूप कमी होतीये. म्हणजे आता जी नवीन जनरेशन आहे योग्य नाहीये, पण ही सुद्धा मेंटॅलिटी कमी होतीये. सो आय थिंक गोईंग अहेड इन फ्युचर आय थिंक की महिला वाढतायत असं मला वाटतं. आणि आता पूर्वीच्या कधी कॉन्फरन्सला वगैरे आम्ही अटेंड करायचो ना, तर कोणीच नाही असं व्हायचं. आता निदान 15%, 10%, 15% ह्या यायला लागल्या, आनंदाची गोष्ट. आणि ओव्हर अ पिरियड जसं अवेअरनेस वाढेल, फॅमिली मुळामध्ये या सगळ्यामध्ये ना आपली जी फॅमिली स्ट्रक्चर आहे ना, हे ॲड्रेस जर झालं तर त्या एक स्त्रीला, त्या महिलेला उत्साहाने काम करता येतं. बरोबर. इफ शी इज जस्ट, म्हणजे तुम्ही घरचं पण काम करायचं, मुलांना पण सांभाळायचं, त्यांचं शिक्षण बघायचं, नोकरी पण करायची, सगळा वन वे ट्रॅफिक असेल तर ती नाही करणार. मग तिथे पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर काय हेवी ड्युटी काम असेल तर इट्स एक्झॉस्टिंग. ट्रू. सो हे नक्की लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि यावरती काहीतरी करण्यासारखं आहे. आणि ते मात्र ही कुटुंब प्रणाली जी आहे त्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे हा सोशल चेंज व्हायला हवा आपल्या देशामध्ये की एका महिलेला त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करण्यासोबतच त्यात इतर जिम्मेदारी आहे त्याची, ती जर कमी नाही झाली तर ते खूप अडचणीच होतं. ती कशी कमी करता येईल इतर जिम्मेदारी, यावरती पूर्ण कुटुंबाने लक्ष द्यायला हवं, तरच ते शक्य आहे. आपण परत वळूयात आपल्या मुलाखतीकडं. येस. आपण सांगितलं की आपल्या बाबांनी सुरुवात केली ही कंपनी, त्यानंतर आपण आणि आपले बंधू पाहताय. तुम्ही दोघांची कसं कॉम्प्लिमेंटरी स्किल्स किंवा पूरक जे तुमचे कौशल्य आहे त्यामुळं कसं त्याचा फायदा होतो. लहानपणापासून तुम्ही कंपनी पाहिलेली आहे त्यामुळे तुम्हाला ती कंपनी चालवणं सोपं जातं. पण तुम्ही हे सुद्धा सांगितलं की साहजिक आहे की बाबांची चालवण्याची पद्धत आणि तुमची ही थोडीफार तर बदल असणारच आहे, मात्र व्हॅल्यू सिस्टीम ही सेम असेल. सेम. करेक्ट. हे सर्व करत असताना तुम्ही सांगितलं एक्सपोर्ट 51% होतो मोठ्या मोठ्या देशांना
आणि तुमच्याकडे जे 41 लोक काम करतात हो. त्यांच्यामध्ये आपण स्किल विषयी सुद्धा बोललो करेक्ट. की स्किल्स हे आवश्यक आहेत. असे कुठले एक दोन तुम्ही स्किल सांगू शकाल की ज्या स्किलवरती जास्तीत जास्त लोकांनी लक्ष द्यायला हवं, जेणेकरून आपली कंपनी किंवा अशा इतर कंपन्यांमध्ये जॉब मिळणं सोपं जाईल? आय थिंक सगळ्यात मेन म्हणजे भाषा आहे. इंग्लिश येणं हे म्हणजे अगदी नेसेसरीच आहे. तर ते इंग्लिश, मराठी, हिंदी हा विषय जरी नसला तरी आत्ता जगात मॅक्झिमम लोक इंग्लिश भाषा बोलतात आणि एक्सपोर्ट करणारी कंपनी असल्यामुळे मॅक्झिमम इंग्लिश स्पीकिंग आम्हाला कम्युनिकेशन म्हणजे ईमेलचं कम्युनिकेशन हे जास्त करून इंग्लिशमध्येच असतं बरोबर. आणि त्याची गरज आहे. इंग्लिश न आल्यामुळे काय होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये अरे ह्यांना काय म्हणायचं हे कळत नाही. आणि नवीन येणारी जी मुलं आहेत म्हणजे ज्यांना गरज आहे आणि त्यांची भाषा हा खूप वीक पॉईंट असतो. तर स्किल्स सुद्धा कधी कधी येतील. आता जसं तुम्ही म्हणलात टर्निंग, फिटिंग, वेल्डिंग, तर ह्या तर शॉपच्या स्किल्स आहेत. एखादा माणूस M.Com करेल तर त्याला ही भाषाच जर आली नाही ना तर एखादा लॉ असतो पॉईंट, एखादा कस्टमर रिक्वायरमेंट असते आणि ही कस्टमर रिक्वायरमेंट जर कळलीच नाही तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. कम्युनिकेशन हा फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अकाउंट्स अँड फायनान्स आणि सेल्स. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे मला सेल्स कोऑर्डिनेशनचा आमच्याकडे असा एक इश्यू आहे. सर्वांनी समजून घ्यायला हवी की भाषा खूप महत्त्वाची. आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, तो असायलाच हवा. त्यामुळंच ही सर्व चर्चा मराठीमध्ये आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी. मात्र त्यासोबत हेही महत्त्वाचं आहे, या जागतिकीकरणामुळं आपल्याकडं जी आपली परकीय चलनाची गंगाजळी आहे ती वाढायला हवी, कारण त्यामुळं आपला देश सुदृढ बनतो. ते जर करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त निर्यात करायला लागेल. ती जर करायची असेल तर त्या भाषेत बोलायला लागेल ज्या भाषेत आयात करणारी इतर देश आहेत त्यांना समजतं. ती भाषा म्हणजे इंग्रजी. जर इंग्रजीत आपल्याला बोलायला शिकायचं असेल, कुठलाही न्यूनगंड न बाळगता आपल्याला आपल्या मराठी भाषेवरती प्रभुत्व ठेवतच इंग्रजी भाषा सुद्धा समजून घ्यायला हवी. मला हे सांगताना आनंद वाटतो की मला 10वी पर्यंत इंग्रजी फक्त पाठांतर केलेलं तितकंच यायचं, पण त्यामुळं मी एक 22 देशांमध्ये जाऊन फिरलो किंवा उद्योग केला, त्यामध्ये मला कुठली अडचण नाही आली. कारण त्याचं कारण एकच होतं की इंग्रजी ही सुद्धा महत्त्वाची भाषा आहे. हे सुरुवातीपासूनच बिंबवलं गेलं होतं. 11वी 12वी असेल किंवा इंजिनिअरिंग स्कूल असेल तर प्रत्येकाने मराठीवरती प्रभुत्व ठेवायलाच हवं, त्याचा सार्थ अभिमान बाळगायलाच हवा, मराठीमध्ये जिथं बोलते बोलायलाच हवं. मात्र त्यासोबतच इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व येणं आवश्यक आहे, किमान सुरुवात करणं आवश्यक आहे. किंवा इंटरनेट वापरून आपल्याला काय सांगायचं ते मराठीतनं आपण बोललं, त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून घेणं, त्यातनं ईमेल पाठवणं, अशा गोष्टीतनं आपण सुरुवात नक्कीच करू शकतो. अगदी बरोबर आहे. आणि सर मला एक तुमच्या परवानगीने एक पॉईंट इथे ऍड करायचा आहे प्लीज. की एखाद्या माणूस हुशार आहे किंवा नाही हे त्याला इंग्लिश येतं का नाही याच्यावर अवलंबून अजिबात नाही आहे. इंग्लिश ही भाषा आहे आणि त्याला भाषेची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. तो ब्रिलियंट आहे, यू शुड बी प्राऊड ऑफ दॅट की हो मी ब्रिलियंट आहे. इंग्रजी ही फक्त भाषा आहे, त्याला इंग्लिश छान येतं म्हणजे तो हुशार आहे, हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. बरोबर, हे चुकीचं आहे. आणि ही कल्पना सुद्धा कोणी करू नये, कारण सध्या हेच खूप होत आहे. हे त्याला इंग्लिश चांगलं बोलतो, हुशार असणार, अजिबात असं काही नाही. मात्र भाषा यायला हवी, कारण आपल्याला कम्युनिकेट भाषा यायला हवी, भाषा यायला हवी. आणि ह्याचं कारण म्हणजे शेवटी गिराईक हा देव आहे. गिराईकामुळे आपला पगार हा गिराईक देतो, त्यामुळे त्याला जे समजेल की बाबा तू अजून कसं घेशील ह्याच्याकडे आपली टेंडन्सी असते, याची वृत्ती असते आपली की त्यांनी घ्यावं, आपली अशी इच्छा आहे. आणि ते त्याला घेण्यासाठी आपल्याला त्याच्या भाषेतच त्याला पटवायला लागतं. नक्कीच. पण त्याचं तुम्ही म्हणलं ते अगदी करेक्ट आहे की इंग्रजी यायला पाहिजे हे नक्की, पण आपल्याही भाषा आपली मातृभाषा आहे आणि आपल्याला त्याचा गर्व असायला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. नक्कीच. तर या चांगल्या नोटवरती आपण या मुलाखतीचा शेवट करूयात. पण आज आपण आलात, थँक्यू. ही सर्व चर्चा केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या सर्वांना ही मुलाखत आवडलेलीच असणार आहे. आपल्याला काय वाटतंय ते आपण नक्की कमेंट्समध्ये कळवा, जेणेकरून आम्हाला अशाच जास्तीत जास्त मुलाखती घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. आपण ही मुलाखत ऐकलात त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. आपण ही मुलाखत दिली त्याबद्दल थँक्यू. नमस्कार. थँक्यू. नमस्ते. धन्यवाद.